नमस्कार मैत्रिणींनो. आपण आज मस्त खुसखुशीत शंकरपाळ्यांची रेसिपी बनवणार आहे. तर आपण असं साहित्य घेतलंय. आता पाऊण कप साखर आहे, नंतर पाऊण कप तूप आहे आणि पाऊण कप पाणी आहे आणि थोडंसं आपण भिजवायला नंतर दूध वापरणार आहे थोडंफार. तर याच्यासाठी आपण पाऊण कप पाणी आहे ना, त्याच्यातलं थोडं कमी करणार आहे मी, कारण की दुधाचा थोडासा वापर करायचा आहे मला, त्याच्यामुळे याच्यातलं अर्धच पाणी टाकते मी, म्हणजे अर्धा कप टाकेल मी, फक्त अर्धाच कप पाणी टाकते साखर वितळण्यापुरता. बाकीचं मी दूध वापरेल, म्हणजे पाऊण कप होऊन जाईल ते. तर ही साखर आहे पाऊण कप. आता हे वितळून घ्यायची साखर आधी. आता साखर मेल्ट होऊन गेलेली आहे. गॅस बंद करून द्यायचा. उकळवायची नाही आपल्याला ते जास्त, फक्त साखर वितळेस तोपर्यंत त्याला तापवायचे पाण्याला. थोडं मीठ टाकायचं, गोड पदार्थात मीठ छान लागतं. थोडं टाकलं. नंतर हे तूप टाक, गॅस बंद केलाय मी. आता तूप टाकून द्यायचं. आता आपण मैदा घेतलेला आहे. 5 कप मैदा आहे हा. 5 कपला मी पाऊण कप साखर आणि पाऊण कप दूध आणि पाणी इतकं पाऊण कप येईल ते. तर असं त्याच कपाने मी असं मोजून घेतलंय. 5 कप आहे हे पीठ. मैदा आहे हा मैदा. आता चांगला गाळून घेतलाय मी त्याला चाळणीने. आता थोडस थंड होऊन द्यायचं. अजून थोडं गरम येते. आता आपण हे भिजवून घेऊ पीठ. दूध याच्यासाठी टाकतोय आपण, याच्याने कलर छान दिसतो शंकरपाळीचा आणि टेस्ट पण छान येते. आणखी थोडं लागेल दूध याच्यात. आता याला रेस्टला ठेवून द्यायचं, पीठ झाकून द्यायचं. वेळ कमी असेल तर अर्धा तास ठेवून द्यायचं झाकून, आणि जास्त वेळ असला तर 1 तास पण ठेवलं तरी चालेल. बघू शकता मैत्रिणींनो, जवळजवळ 35 ते 40 मिनिटं झाले त्याला. तर अशा पद्धतीने रेडी ते पीठ.
आपण हे लाटून घेऊ. गोल करून घ्यायचं छान. असं थोडं जाड ठेवायचं हे, इतकं जाड. आणि यांच्या शंकरपाळ्या अशा कट करून घ्यायच्या. तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही कट करू शकता. असे समान काटून घ्यायचे. अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. आता आपण तेल तापवायला ठेवू. आता तेल तापून गेलंय. थोडस मिडियम गॅस करून दिलाय मी आता. टाकण्यापुरता टाकून द्यायची. असं पळीने टाकलं तर चालेल. आता गॅस मंद करून द्यायचा. मिडियम टू मंद असं चालू द्यायचं त्याला. अलट पलट करत राहायचं त्यांना. पहिले अर्धा 1 मिनिट काही करायचं नाही. आता यांना मंद गॅसवरच होऊ द्यायचे. म्हणजे आजपर्यंत छान ते तळले जातात, खुसखुशीत होतात. लक्ष द्यायचं राहायचं याच्याकडे. अदनमधन उलट पुलट करत राहायचं यांना. तुम्हाला वाटलं तर असं पण करू शकतो आपण. असं वाळवून घ्यायचं एकदा, म्हणजे आणखी जास्त लेअर सुटतात. करून घ्यायचं. नंतर लाटून घ्यायचं आणखी अशा पद्धतीने. एवढे डार्क होऊ द्यायचे, मग काढायचे त्यांना. 5 मिनिटं होऊन गेले बॅच पूर्ण व्हायला, तळायला. तर याचा रंग अजून नंतर थंड झाल्यावर थोडा फिका होतो.
असे टाकून द्यायचे म्हणजे आपल्या हातावर उडत नाही ते. पोळी तेलकट असते त्याच्यामुळे ते पटकन पडतं खाली. असं पाठ फिरवून घ्यायचं असं. गॅस मिडियम ठेवायचा. थोडे एवढे टाकले ना आपण, थोडा फुल गॅस करून द्यायचा. तेल एकदम थंड होऊन जातं. नंतर मिडियम करून द्यायचं. मिडियम करून द्यायचा गॅस. बघू शकता मैत्रिणींनो, आपले शंकरपाळे अशा पद्धतीने तयार आहेत. छान लेअर सुटले त्यांना. तर मला असं वाटतं अजून 2-3 चमचे तूप वाढवलं ना तरी पण चालणार आहे. तरी पण हे पण खुसखुशीतच बनले. पण अजून म्हणजे टाकलं तर आणखी सुंदर येतील ते. छान चुरा होतोय आणि मस्त खरपूस खुसखुशीत आहेत छान, बघू शकता. तर छान बनलेत ते. आपण जेव्हा ते असं पारी लाटून त्याला असं वाळून तेल लावतो मधून आणि असं वाळून घेतो ना, त्याच्यामुळे लेयर जास्त चांगले सुटतात. तर ती पद्धत खूप छान आहे. तसं करू शकता तुम्ही. त्याच्याने आणखी जास्त फरक पडतोय. असे छान मोकळे मोकळे होतात. तर मैत्रिणींनो, इथं आपला व्हिडिओ समाप्त झालेला आहे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असता तुमच्या रिलेटिव्स मध्ये मैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.